स्वतंत्र भारताचा सूर्योदय, एका संघर्षाची गाथा। 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामीत होता। अर्जुन नावाचा एक लहान मुलगा आपल्या खेड्यात गरिबीत जगत होता। इंग्रज अधिकारी शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने जादा कर वसूल करत असत। अर्जुन पाहायचा की त्याच्या वडिलांनी पिकवलेले सर्व धान्य इंग्रज घेऊन जात आहेत आणि घरात खाण्यासाठी काहीच उरत नाहीये। अर्जुनचे आजोबा केशव त्याला भारताच्या गौरवशाली इतिहासाबद्दल सांगायचे। केशव म्हणायचे, अर्जुना, हे आपले घर आहे, पण चाव्या दुसऱ्याच्या हातात आहेत। पण आता लोक जागे होत आहेत। त्यांनी अर्जुनला सांगितले की अन्यायाविरुद्ध लढण्याची वेळ आली आहे, मग तो लढा तलवारीचा असो किंवा सत्याचा। त्याचवेळी साबरमतीच्या काठी एका माणसाने शांततेचा मंत्र दिला। ते होते महात्मा गांधी। त्यांनी हातात चरखा घेतला आणि लोकांना स्वतःचे कापड स्वतः विणायला शिकवले। गांधीजी म्हणायचे, हिंसा करून नव्हे तर सत्याग्रहाने आपण इंग्रजांना झुकवू शकतो। अर्जुनला हे ऐकून खूप नवल वाटले। 1930 मध्ये गांधीजींनी मिठाचा कायदा मोडण्यासाठी दांडी यात्रेची घोषणा केली। शेकडो मैल चालण्यासाठी अर्जुन आणि केशव सुद्धा त्यांच्यासोबत निघाले। उन्हाचा चटका सोसत अनवाणी पायांनी लोक वंदे मातरमच्या घोषणा देत पुढे जात होते। अर्जुनला आता थकवा जाणवत नव्हता, कारण त्याच्या मनात देशाबद्दल प्रेम होते। समुद्र किनाऱ्यावर पोहोचल्यावर गांधीजींनी वाकून जमिनीवरचे थोडे मीठ हातात घेतले। ते म्हणाले, या मिठाने मी ब्रिटिश साम्राज्याच्या पायाला तडा देत आहे। एका छोट्याशा कृतीने संपूर्ण देशाला एकत्र आणले होते। अर्जुनने ते दृश्य आपल्या डोळ्यांत साठवून ठेवले। पण सर्वांचा मार्ग एकच नव्हता। सुभाषचंद्र बोस नावाचे एक खंबीर नेते म्हणाले, तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन। त्यांनी देशाबाहेर जाऊन आझाद हिंद फौज उभारली। अर्जुनने जेव्हा त्यांच्याबद्दल ऐकले तेव्हा त्याला त्यांच्या शौर्याचा खूप अभिमान वाटला। त्यांना लोक प्रेमाने नेताजी म्हणत। गावात चेतना नावाची एक धाडसी मुलगी राहत होती। तिने अर्जुनला भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानाबद्दल सांगितले। ते हसत हसत फासावर गेले, कारण त्यांना आपला देश स्वतंत्र पाहायचा होता। चेतना म्हणाली, तिने आपल्या हातात एक क्रांतीची पत्रिका धरली होती, जी ती लपून छपून वाटत असे। 1942 साल आले आणि छोडो भारतची हाक घुमली। अर्जुन आणि चेतना आता मोठे झाले होते। त्यांनी मिळून गावात प्रभात फेरी काढली। इंग्रजांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण लोकांची एकजूट आता कोणालाही घाबरत नव्हती। प्रत्येकाच्या मुखात करेंगे या मरेंगे हा मंत्र होता। शेवटी 15 ऑगस्ट 1947चा तो ऐतिहासिक दिवस उजाडला। लाल किल्ल्यावर तिरंगा फडकला। ब्रिटिश निघून गेले आणि भारत स्वतंत्र झाला। केशव यांनी अर्जुनला जवळ घेऊन आनंदाश्रूंनी म्हटले, बघ अर्जुना, आज आपल्या देशाचा नवा सूर्योदय झाला आहे। अनेक वर्षांनंतर अर्जुन आता वृद्ध झाला होता। त्याने एका लहान मुलाला हातातील तिरंगा नीट पकडायला शिकवले। तो म्हणाला, हे स्वातंत्र्य खूप मोठ्या बलिदानातून मिळाले आहे। ते टिकवून ठेवणे आणि देशाची प्रगती करणे आता तुमच्या हातात आहे।